ससून हॉस्पिटलमधील ड्रग्स माफिया ललित पाटील पकडला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली। परंतु अजून यामध्ये किती ललित मोकाट आहे या ड्रग्समध्ये, या माफियामध्ये, याचं उत्तर पोलिसांच्याकडून अपेक्षित आहे। खरं तर त्या आरोपींनी सांगितलं की मला पळवल्या गेलं। मला कळत नाही की हे पळवणारे प्यादे कोण आणि हे पळवून लावणारे कोण, याचं उत्तर लोकांच्या पुढे आलं पाहिजे। आणि महायुती सरकारमधील नेमका कोण मोठा वरदस्त आणि आशीर्वाद या ललितला होता, ही सुद्धा चौकशी उघड झाली पाहिजे। आणि रुग्णालयातून जे ड्रग पुरवण्याचे जे काही धंदे आहेत, यामध्ये या ड्रग्सचे धागेदोरे सरकारने या राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहेत, कारण चंद्रपुरापर्यंत हे ड्रग्सचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती आमच्याकडे आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या ड्रग्सच्या माध्यमातून पोरांना एडिक्ट करण्याचं काम हे रॅकेट चालवत आहे। म्हणून धागेदोरे नेमक्या कुठपर्यंत आहेत, या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि ती चौकशी निवृत्त न्यायाधीश तर करतीलच, पण एक स्पेशल SIT ग्रुप कडून ही चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे। यामध्ये ससून रुग्णालयातील जो वार्ड क्रमांक 16 आहे आणि या 16चं वार्डचं काय रहस्य नेमकं आहे हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे। तुम्हाला ललित पाटील ज्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस जेलमध्ये सुद्धा ड्रग्स मोठ्या प्रमाणात सापडले गेलेत, पकडले गेलेत, ही माहिती लपून राहिलं नाही। हे सगळं सुरू असताना म्हणजे त्या तुरुंगामध्ये चरस सापडली, ड्रग्स सापडले, हा माणूस पळून जाऊन धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटकवरून चेन्नईला जात असताना पोलिसांनी अटक केली। हे त्यावेळेस इतका तो महाराष्ट्रात फिरत असताना पुण्याचे पोलीस विशेषतः काय करत होते, हा खरा प्रश्न आहे। त्यांना याकडे त्यांचं लक्ष नव्हतं का, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। ललित पाटीलला पकडलं म्हणजे सर्व आता आलबेल झालं आणि हा व्यवसाय पूर्णतः थांबला अशी आणि सर्व प्रकरण मिटलं असं सरकारने आव आणू नये। आणि त्याला कोणाची फूस होती, कोणी पळवलं आणि त्यामध्ये पुन्हा कोण कोण आहेत, ही सर्व चौकशी होण्याची आवश्यकता आहे। यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी मी करतो आहे। हा एक विषय आपल्या पुढे आलेला आहे। दुसरा विषय, काल सरकारने OBCच्या मीटिंगचे इतिवृत्त प्रसिद्ध केलंय आणि ते इतिवृत्त लोकांच्या पुढे आणलंय। ज्यावेळेस 20 दिवस आमचा रवींद्र टोंगे नावाचा तरुण हे आंदोलन करत होता, त्यावेळेस सरकारने या OBC आंदोलनाकडे डोळे झाकले आणि सर्वप्रथम त्या आंदोलनाला मी विरोधी पक्षनेता गेल्यानंतर मंत्र्यांनी जाणं सुरू केलं, इतर लोक गेले, उपमुख्यमंत्री आंदोलन सोडवायला गेले, होमचे नागपूरचे उपमुख्यमंत्री, आणि त्यानंतर शासनाने बैठक घेतली। 3 दिवसामध्ये मिनिट्स बाहेर करायची, प्रकाशित करायचं आणि मिनिट्स देण्याची त्यामध्ये त्यांनी सांगितलं। परंतु 17 दिवसांनी ते मिनिट्स आज बाहेर आले। या मिनिट्समध्ये आम्ही 15 ऑक्टोबरला विविध संघटनांची OBCची बैठक घेतली आणि OBC बैठकीमध्ये सरकारवर आम्ही नाराजी व्यक्त केली आणि मागणी केली की लवकरात लवकर मिनिट्स द्या। त्यानंतर हे मिनिट्स प्रकाशित झाले। या मिनिट्समध्ये बैठकीचं खोदा पहाडा निकला चोवा अशीच परिस्थिती आत्ताची आहे। जे विषय जुने होते त्याच विषयाला आम्ही पूर्ण करू म्हणून सांगितलं। खरं तर
जातनिहाय जनगणनेचा जो विषय आहे तो सातत्यानं आम्ही मागणी करतो आहोत. राहुल गांधींनी, माननीय आमचे नेते, त्यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी केली आणि आत्ताही सरकारने सांगितलं आम्ही अनुकूल आहोत. अरे अनुकूल कसले आहात? तुम्हाला करायचं असेल, जर तुमचं केंद्रात सरकार होतं, तिकडे डेटा तयार होता, सेन्सस झालेला होता, तो तुम्ही इम्पेरिकल डेटा देऊ शकला नाही कारण तुम्हाला ओबीसीच्या हिताचं करायचं नव्हतं. आज तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही किती कालावधीमध्ये करणार आहात, त्याला काही टाईम बाउंड कार्यक्रम आहे की नाही, हे सुद्धा यामध्ये इतिवृत्तामध्ये असायला पाहिजे होतं. पण अनुकूल म्हणून सरकार आपलं अंग झळकते आहे आणि यातून ओबीसीला तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. वसतिगृहाला मध्यान, आता या सत्रामध्ये मध्यानावर आम्ही आलो. आम्ही मार्चपासून मागणी करत होतो, कॅबिनेटचा निर्णय झालेला होता. तुम्ही एका महामंडळाला कर्जासाठी 4,500 कोटी देत आहे आणि दुसऱ्या महामंडळाला एवढा मोठा 60% लोक असूनही 500 कोटी देत नाही. हाही तफावत दिसते ना. एखाद्या महामंडळाला कर्ज वाटपायसाठी 4,500 कोटी द्यायचे आणि एवढा मोठा 60% लोक असून त्याला मात्र 500 कोटी द्यायचे नाहीत कर्जासाठी. आणि जे दिलेलं कर्ज आहे 1 लाख रुपये ओबीसी महामंडळाने, ते कर्जासाठी मात्र त्यांना नोटीस पाठवायचे आणि कोर्टात केस टाकायची. हा कुठला धंदा आहे? तुम्ही ओबीसीचं वाटोळं करायला निघालात. ओबीसी मुलांवर ज्या पोरांनी थोडासा व्यवसायासाठी कर्ज घेतलं त्याला तुम्ही कर्ज वसुलीसाठी कोर्टाच्या नोटीस धाडताय आणि त्याला हे सांगताय काय की तुम्हाला आम्ही न्याय देऊ. ही दुपट्टी भूमिका या सरकारची या ठिकाणी आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, हे मिनिट्स जाहीर केले असले तरी आम्ही या संदर्भात समाधानी नाही. कारण MVAचं सरकार होतं, कॅबिनेटचा निर्णय झाला होता की ओबीसी समाजासाठी स्वतंत्र सावित्रीबाई फुले नावाची घरकुल योजना सुरू करायची. त्यासाठी 500 कोटीची तरतूद त्यावेळेस आम्ही केली होती. पण ते घरकुल योजना यांनी पूर्णत्वास आणूनच दिली नाही. असे अनेक विषय आहेत. वसतिगृहांचा विषय आहे, फायनान्स दाबून ठेवतो. तोच इतर समाजाचा विषय आला की फायनान्स डिपार्टमेंट सही करतं आणि ओबीसीचा विषय मात्र फायनान्स विभाग अडवून बसतं. हा सुद्धा आम्हाला दिसतोय. गेल्या 1.5 महिन्यापासून खुद्द मंत्री सांगतायत वसतिगृहाचा विषय आम्ही फायनान्स विभागाकडे पाठवला पण फायनान्स विभागाकडून त्याला क्लिअरन्स मिळालं नाही. हे काय दर्शवत आहे? ओबीसीचा वाटोळं करायचं दर्शवत आहे. आणि म्हणून हे जे काही मिनिट्स काढले यामध्ये अंमलबजावणी मात्र कधीपासून होणार हे कुठेही सांगितलं नाही. वसतिगृहांचा विषय तसाच आहे आणि यामध्ये 50 वरून 75 करण्याची घोषणा फॉरेन स्कॉलरशिपची केली. त्यामध्येही सुद्धा कुठलाही कधी करणार, काय करणार हे काही सांगितलं नाही. आणि त्याबरोबरच अनेक विषय आहेत की स्वाधार योजनेचा विषय आहे. स्वाधार योजनेच्या संदर्भात काहीही निर्णय झाला नाही. वसतिगृह सुरू करतील त्याला 100ची मर्यादा आहे आणि त्यामध्ये जर अधिकची मुलं आहेत तर त्याला स्वाधार योजनेचं मदत करून ते करण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी आत्ताची मागणी ही आहे की या 3-4 विषय महत्त्वाचे जे आहेत, तो घरकुलाचा विषय असेल, त्याबरोबर शिष्यवृत्तीचा विषय असेल, स्कॉलरशिपचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन वसतिगृहांचा विषय आहे, स्वाधार योजनेचा विषय आहे आणि महाज्योतीला जो निधी देताय तुम्ही, महाज्योतीला ओबीसीसाठी भटक्यासाठी हा निधी देत असताना तुम्ही लक्ष घालायला पाहिजेत की यांची संख्या किती आहे. जर 52%च्या वर लोकसंख्या असेल तर तुम्ही इतरांच्या बरोबर त्याला निधी देणार तर या समाजातला न्याय दिल्याचं तुम्हाला तरी समाधान मिळेल का, हा प्रश्न माझा सरकारला आहे. आणि यासाठी आपण या महाज्योतीमधला गोंधळ थांबवावा आणि लोकसंख्येनुसार महाज्योतीला पैसे द्यावेत आणि बाकीच्या योजना पूर्ण कराव्यात अशी आमची सरकारला मागणी आहे आणि विनंती पण आहे. राहिला आत्ता शेतकऱ्यांच्या संदर्भात की एकूण गावामध्ये 3,900 गावं ज्यामध्ये सोयाबीनचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेला होता, त्यामध्ये सरकारने अद्यापही सांगून टाकलं आहे की तुम्ही यांची आणेवारी वाढवून दाखवा. पीकच नाही तरी 60%च्या वर आणेवारी दाखवली आणि पीक विम्याची अग्रिम ऐवजी पूर्ण भरपाई का देत नाही सरकार, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही 2300 कोटी रुपये या कंपन्यांना दिला सरकारच्या तिजोरीतून आणि ह्या सरकारच्या तिजोरीतून 2300 कोटी रुपये देऊन या पीक विमा काढणाऱ्या कंपन्या
सरकारचं ऐकत नसतील तर मग सरकारला या कंपन्यांच्याकडून काही फायदा आणि वाटा मिळाला का, हाही खरा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून हे 2300 कोटी रुपये देऊनही तरी कंपनी तुमच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर मात्र या सरकारचा या कंपन्यावर अंकुश नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का, हा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांच्या संदर्भात उभा झालेला आहे. मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पीक गेल्यानंतर, सोयाबीन हे मुख्य पीक मराठवाड्यातला गेल्यानंतर तिकडे सगळीकडे तुम्ही आणेवारी दाखवत आहे, वाढवून दाखवत आहे, प्रत्यक्ष मात्र त्यामध्ये दाखवत नाही. ही परिस्थिती पाहता आत्ता तरी मला असं वाटतं की या कंपन्यांच्या संदर्भात जर अग्रिम भरपाईची मागणी करत आहेत तर सरकार त्याला गांभीर्यानं घेत नाही. आणि तो वाढता विरोध पाहता सरकारने या संदर्भात यापूर्वीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी पीक विमा कंपन्यांना बैठकीत निर्देश दिले होते मुख्यमंत्री महोदयांनी, तरी पण या कंपन्या जुमानत नसतील तर मला वाटतं चोराला मलिदा देणारं हे सरकार आहे का, हाही खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आपल्याला काही अदृश्य हात आहेत, ड्रग्स माफियांचं समर्थन करणारे हात आहेत, ड्रग्स विकून त्यामधून मलिदा खाणारे काही हात आहेत. आणि म्हणूनच हा पडवल्याचं जे म्हणतो आहे, आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती की त्याला पडवल्या गेलं आणि तो सरकारच्या आशीर्वादाने फिरत आहे. आज तो पकडला गेला, त्याला इतके दिवस लागले पकडण्यासाठी. तो महाराष्ट्रातच फिरत होता तरी पण पुण्याचे पोलीस काही काम करत नव्हती किंवा नाशिकचे पोलीस काही काम करत नव्हते. त्याला कर्नाटकात पडून गेल्यावर तिथून पकडून त्याला आणावं लागलं. हे बघा, मी पुन्हा सरकारचा आशीर्वाद आणि पुणे पोलिसांचा सुद्धा आशीर्वाद असल्याशिवाय हॉस्पिटलमधून हा माफिया राजरोसपणे वार्ड नंबर 16मध्ये धंदा करतो, पैसे कमवतो, बिमार असल्याचं दाखवतो आणि अनेक दिवस तुरुंगात राहण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहतो, तिथून आपला व्यवसाय वाढवतो. तर हे पोलिसांना कळलं नाही, पोलिसांना माहीत नाही. म्हणून पोलिसांचा हात नक्कीच यामध्ये आहे आणि हे गृहमंत्रालयाने हे अपयश आहे. मंत्रालयापर्यंत आहेत, 100% आहेत. अनेक मंत्री यामध्ये सहभागी असावेत, म्हणून त्याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मंत्र्यांचा विषय जो येतोय, यापूर्वी देखील महायुतीतल्या काही मंत्र्यांची नावं, खास करून दादा भुसेंचं नाव यामध्ये आलं होतं. त्यांनी त्याचा उद्धव ठाकरे गटाशी कसं संपर्क आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या पद्धतीनं कारखाने नाशिक भागात चालत होते, सोलापूरला एक कारखाना आला, एवढं सगळं होत असताना मंत्र्यांची नावं थेट पण याच्यात असताना तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं चौकशी अपेक्षा करताय? नाही, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. हा या सरकारमधील अंतर्गत जो वाद आहे हा महत्त्वाचा विषय. जो ज्या ठिकाणी ज्यांना जागा बळकवायची असते त्यांना त्या ठिकाणी तो नको असलेला माणूस आणि त्याचे धंदे उजागर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते अनेक मंत्र्यांच्या संदर्भात आहे. त्याला डॅमेज करून आपला माणूस त्या ठिकाणी बसवणं हा सुद्धा एक या सरकारमधील अंतर्गत कलहामध्ये हे सुरू झालेला आहे किंवा तो एक त्यामधून ते दिसते आहे. म्हणजे अमुक ठिकाणी अमुक माणूस डोईजड आहे तर त्याला बाजूला करून दुसरा माणूस त्या ठिकाणी बसवायचा आणि त्याला अशा पद्धतीनं प्रकरणं काढून तिकडे नामोहरण करायचं, बदनाम करायचं आणि त्याला उघड पाडायचं. हे कोण पाडते? हे सरकारचेच प्रतिनिधी पाडतायत. हे सरकारकडूनच उघड केलं जात आहे. आणि मग ज्या वेळेस हा विषय मोठा होतो त्यावेळेस विरोधकांच्याकडे बोट दाखवायचं. आणि हे उघड आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. आज सरकार म्हणून कुठे काम आहे, कुठे कार्यरत आहे, कुठे काय दिसतं काय? एकामेकाच्या तंगड्या ओढणं एवढंच दिसतं आहे. आणि जिथे मात्र मलिदा खायचा असतो तर मग सगळे एक होतात, सगळे हात एकत्र येतात आणि सगळे तिजोरी लुटण्याचं काम करतात. हे यामध्ये एवढा मोठा ड्रग्स माफिया राजरोसपणे धंदा करतो, पडून जातो.
ॲडमिट असल्याचं दाखवतो आणि बाहेर मजा मारत फिरत असतो, तर हे काही सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? हे शक्यच नाही. म्हणून सरकारने याबाबतची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होम यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी सांगावं की कुठलीही चौकशी करणार आहात आणि आम्ही कुठली चौकशी करून जनतेपुढे, लोकांच्या पुढे महाराष्ट्राच्या ड्रग्सनी तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका नेमकी काय या संदर्भात ती स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. जर मला म्हणजे नवल वाटतं की एक माणूस सरकारी रुग्णालयामध्ये धंदा करतो, व्यवसाय करतो, दुसरीकडे मात्र त्या रुग्णालयाला औषधी मिळत नाहीत आणि रुग्ण मरतात, आणि एक मात्र त्या रुग्णालयाचाच वापर आपला व्यवसाय, तो इलिगल व्यवसाय वाढवण्यासाठी करतो. यापेक्षा दुर्दैव या राज्याचं असू शकत नाही. आता याला जोडून म्हणतो की अवघ्या हातीच्या अंतरावर बाळासाहेब बोंगांपासून यांचे बनलेले आहे. वर्ष जवळपास या सरकारला वर्ष झालेलं आहे, मात्र अनेक मंत्री त्या बाळासाहेब बोंगांकडे फिरले देखील नाही आहे. कसले जनतेचे नेमके प्रश्न सोडवतात, तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? असं आहे की या मंत्र्यांना कोण जुमानतच नाही आणि या मंत्र्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रस नाही. या मंत्र्यांना सगळ्यांना आपली तिजोरी कशी भरतो आणि तिजोरी शासनाची कशी लुटतो यामध्येच रस आहे. सगळे टेंडर पे टेंडर और टेंडर से माल कमाओ, आणि त्यांना वाटतं की हम माल कमाकर माल लगाएंगे, फिर से चुन के आएंगे, असं त्यांच्या डोक्यात भिनलेलं आहे. सत्तेची गुरमी आणि मस्ती म्हणतात ना, त्यातून पैसा मिळवून ती मस्ती यांच्या डोक्यात भिनलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे आणि ते प्रश्न सोडवण्यात यांना अजिबात रस नाही आणि सोडवण्याची यांची मानसिकता नाही, हे यामध्ये स्पष्ट होत आहे. कुणाचे प्रश्न सुटत आहे? जनता आपल्या दारी दाखवून दिलं. जनता आपल्या दारी नाही, मरण आपल्या दारी आणून ठेवलं आहे सगळ्या हॉस्पिटलमध्ये. हे सगळं महाराष्ट्रातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे, ओढवून घेतलं आहे. औषधासाठी जर पैसे नसतील आणि दवाखान्यात माणसाचा जीव जात असेल तर यापेक्षा मोठी घटना काय असू शकेल? सरकार म्हणून हे सगळं फेल्युअर नाही का सरकारचं? हे स्पष्ट आहे. त्यामुळे जनता दरबार विंदा भरा, जनता जाए भाड़ में, तिजोरी भरे अपने प्यार और लाड में. बस. ओबीसी संदर्भात तुम्ही आता विषय म्हटला की अनेक प्रकल्प म्हणजे अनेक महायुती असेल, घरकुल योजना असेल, याला वित्त खात्याकडून निधी मिळत नाहीये. सरकारमध्ये ओबीसी मंत्री देखील भुजबळांसारखे ओबीसी मंत्री आहेत. अशा वेळी अजित पवारांकडूनच जर हा निधी मिळत नसेल तर काय नेमकं भुजबळांकडून तुम्ही मागणी केली का, भेटलात का, किंवा खास करून त्यांच्याचकडून कसं हे अडवलं जाते? असं आहे, या सगळ्यांचं उत्तर जरा भुजबळ साहेबांना विचारलं पाहिजे. ती फाईल खुद्द त्या खात्याचे मंत्री म्हणतात की वसतिगृहाची फाईल खरं तर मी असताना केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. MVचं सरकार असताना केंद्र सरकारने हे जे छाती ठोकून घेतात ना भाजपचे काही लोक, त्यांना मला प्रश्न आहे, केंद्र सरकारने ओबीसीसाठी राज्याला काय दिलं? मी सांगू शकेल, कारण त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून. आमचे अनेक प्रकार या हॉस्टेलच्या संदर्भात केंद्राचा वाटा 60%, राज्याचा वाटा 40%. केंद्र सरकारने पैसे हॉस्टेलसाठी दिले नाही. त्यावेळेस आम्ही नव्यानं प्रस्ताव केला की राज्याच्या तिजोरीतूनच हे वसतिगृह सुरू केले पाहिजेत आणि त्यानंतर याला मान्यता मिळाली. तो प्रस्ताव 1.5 महिना 2 महिने वित्त विभागाकडे जातो आणि वित्त विभाग त्याला परवानगी देत नाही. याचं उत्तर सावेनी द्यावं किंवा आमच्या भुजबळ साहेबांनी द्यावं. हे का अडवलं आहे, कशासाठी अडवलं आहे, का ओबीसीचा विरोध आहे म्हणून अडवलं आहे दादांनी, त्याचं उत्तर त्यांनी मागावं.
आता सगळे महाराष्ट्र बघतोय जाण्याची वेळ आली यांची. आता काय पालकमंत्र्याचं घेऊन बसलात. अध्यक्षांच्या दयेनी कृपेनी काही काळ त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं मरण परवावर, तिरडी तयार आहे. फक्त ते कधी टाकायची लेटायची ते अध्यक्ष काढत आहेत दिवस. म्हणजे काय म्हणतात त्याला, पेशंट गेलेला आहे पण व्हेंटिलेटरवर त्याला जिवंत ठेवलेला आहे अध्यक्षांच्या कृपेमुळे. आणि ते व्हेंटिलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार. आणि कदाचित सांगायला गेले असावेत की बाबा तुमचे दिवस भरलेत, आता मी काही करू शकत नाही कारण कोर्टाने मला हाणलं, असं म्हणायला गेले. कदाचित असं असावं असं मला वाटतं. नहीं, 100% उसने खुद बोला है कि मुझे भगाया गया है. इसका मतलब कौन भगा सकता है? सरकार जिसकी है वही भगा सकते हैं. तो सरकार के मंत्री होंगे, सरकार के कोई प्रतिनिधि होंगे, पुलिस होगी, इन्हीं के कृपा से वो उनको भगाया गया. और केवल आज वो क्या बोलते उनका नाम, पाटिल, क्या नाम, अनिल पाटिल नहीं, ललित. आप, हाँ ललित, तो आप भी अनित क्यों कर रहे हैं? फिर वो और एक नया ढूंढना पड़ेगा. हाँ, तो वो ललित पाटिल पकड़ने से इस पर पर्दा नहीं गिर सकता. ये एक मोहरा है. ऐसे तो बहुत सारे ललित घूम रहे, सबका बंदोबस्त करना पड़ेगा, ये कार्रवाई करनी पड़ेगी. इनके पीछे के जो अदृश्य शक्ति है, मैं महाशक्ति नहीं बोलूँगा, अदृश्य शक्ति, वो उनको पकड़ना पड़ेगा. वो कोई भी बड़ा हो, क्योंकि राज्य में ड्रग्स का जो धंधा चल रहा है उससे पूरा युवा, एक पीढ़ी हमारी बर्बाद हो रही है. तो ये कैसी सरकार है कि युवाओं के भविष्य के साथ में खिलवाड़ कर रही है. तो इनके ऊपर उच्च स्तरीय चौकसी होनी चाहिए और कार्रवाई होनी चाहिए, ये मांग हम करते हैं. नहीं, अभी बंददार चर्चा के बारे में जो आप कह रहे हैं, हो सकता है कि उन्होंने हैंड्सअप किया होगा. अब तो मुझे बहुत फटकार लगी है, अब मैं क्या करूं, आपके जाने के दिन आ गए, ये कान में बताने को आ गया, ऐसा बोला होगा. और वो तो सवाल ही नहीं. अब तो जाने के दिन क्या है, जो पेशेंट तो ऑलरेडी बस डॉक्टर के वेंटिलेटर पे जिंदा है, वो डॉक्टर विधान मंडल में बैठे हैं, उनकी कृपा चल रही है. तब तक वो वेंटिलेटर निकाले कि पेशेंट नहीं. महायुति में शेयरिंग को लेकर खींचतान दिखाई दे रही है. कल 2 दिन पहले मुख्यमंत्री ने सांसदों के साथ बैठक की, कल भी बैठक की. 22 सीटें का वो उनका दावा है, लेकिन जो 22 सीटें में अजित पवार की 2 सीटें रायगढ़ की और बाकी शिरूर की सीट जो उस पर उनका दावा. तो ऐसे में आपको लगता है कि देखो, मुझे लगता है ये शिंदे गठ जो है ये पार्टी नहीं है, ये स्प्लिट हुआ एक छोटा सा. मैं ये कहता हूँ कि वो रोहित पवार ने जो कहा था कि एडजस्टमेंट है, इनकी बार्गेनिंग पावर नहीं है. इसमें से बहुत सारे लोग बीजेपी के तरफ से खड़े होंगे, रहना ही पड़ेगा, वो राह देख रहे. अब उनको बीजेपी कितने लोगों को एडजस्ट करती है वो पता नहीं. अब 22 जगह जो डिमांड की है, मैं तो बोलता हूँ कि नसीब से 12 भी मिले तो बहुत हो गया. वो भी देने के लिए भाजपा तैयार नहीं है, ये अंदर की बात है. अब रहा 2-4 लोगों को दे देंगे, सीएम साहब के लड़के को वगैरह वगैरह. अब बाकी के तो ख़त्म ही है. वैसे वो कोई राजनीति में उनका अभी कोई ये नहीं रहा है, वो ख़त्म हो चुके हैं राजनीति से. मैं दावे के साथ में कहता हूँ, इसमें से कोई चुन के नहीं आने वाले. 2-3 लोग छोड़ गए. अगर ये लगता है कि हम लोग 50 करोड़ रुपए पैसे कमाया और पार्लियामेंट में खर्चा करेंगे तो लोग पैसा खाएंगे, पर इनको चुन के नहीं देंगे. तो सवाल इनकी जो बार्गेनिंग है, चाहे वो अजीत दादा की हो चाहे शिंदे की हो, ये बार्गेनिंग पावर इनकी ख़त्म हो चुकी है. अब इनको वो जो कहते हैं ना, रास्ते का भिखारी, भगवान के नाम दे दे बाबा, अल्लाह के नाम दे दे बाबा, तो ये भाजपा के साथ में जाएंगे. भगवान के नाम दे दे बाबा, अल्लाह के नाम दे दे बाबा, हमारे को कुछ दया करके कुछ तो दे दे बाबा, ये उनको करना पड़ेगा.
देखिए राहुल जी आज जो कह रहे उसके बारे में भाजपा कुछ नहीं बोलती है कि अदानी को लेकर जो जवाब देना चाहिए, ये गुमराह करती है लोगों को। आपने एडनबर्ग ने जो सब्जेक्ट उठाया था, राहुल जी ने इंडिया के बैठक में मुंबई में जो विषय निकाला था उसका जवाब बीजेपी नहीं दे पाई, और केवल वो शरद पवार जी मिलते हैं, ये मिलते हैं, इससे गुमराह करती है। अदानी की इंक्वायरी होनी चाहिए, अदानी कैसे अपने ये कहाँ से पैसा जनरेट करता है, कैसे मैनिपुलेट करके शेयर बढ़ाता है, कीमत बढ़ाता है, अपनी प्रॉपर्टी बढ़ाता है, इसके बारे में ये पैसा कहाँ से आता है, इसका जवाब भाजपा को देना चाहिए। वो जवाब से भागती है और राहुल जी की तरफ उंगली दिखाती है और अपना पाप छुपाती है, यही अर्थ इसका निकलता है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।